नमस्कार मंडळी. तर आज आपण इन्स्टंट अशी रवा इडली बनवणार आहोत, जी अगदी अर्ध्या तासात बनवून तयार होते. रोजच्या गडबडीमध्ये आपल्याकडे वेळही कमी असतो आणि रोज नाश्त्याला बनवायचं काय हा खूप मोठा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये ही रेसिपी एकदम बेस्ट आहे. तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार आणि स्पंजी अशी ही इडली तयार होते अगदी अर्ध्या तासाच्या आत आणि चवीलाही एकदम अप्रतिम लागते. सोबत आपण एकदम छान अशी पुदिन्याची चटणी बघणार आहोत, जिचं कॉम्बिनेशन ह्या इडली बरोबर एकदम मस्त लागतं. ते इथे मी 2 मिरच्या, 1 पाव इंचसारखं आल्याचा तुकडा, काही कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि काजू घेतलेले आहेत. ही इडली साऊथ इंडियामध्ये आणि बेंगलोरमध्ये खूप फेमस आहे. ट्रेडिशनली पद्धतीने याच्यामध्ये काजू वापरले जातात. खूप छान टेस्ट येते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता, अदरवाईज स्किप केले तरी चालतील. इथे बारीक बारीक असे मी काजू कट करून घेतलेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. त्या अशा बारीक कट करून घ्यायच्या. जरी हा तिखट असला तरी तेलामध्ये छान परततो आपण, त्यामुळे हिचा तिखटपणा आहे तो कमी होतो आणि इडलीमध्ये टेस्टी लागतात. त्यामुळे मी इथे 2 घेतलेले आहेत. तुम्हाला जर नको असतील तर तुम्ही 1 घेतलात तरी चालेल. आणि अगदी पाव इंचसारखा मी आल्याचा तुकडा घेतला. त्यालाही असं एकदम छान बारीक कट करून घ्यायचं, म्हणजे फोडणीमध्ये छान भाजलं जातं. आणि कढीपत्त्याची 7 ते 8 पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून, त्यांनाही असं बारीक कट करून घेतलं आहे मी. म्हणजे कढीपत्त्याची पानं आहेत ते इडली बॅटरमध्ये एकसारखी स्प्रेड होतात आणि प्रत्येक बाईटमध्ये येतात त्यामुळे. आणि मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, ती अशी बारीक कट करून घ्यायची. यातील अर्धी कोथिंबीर आहे ती मी इडलीमध्ये वापरणार आहे आणि अर्धी कोथिंबीर चटणीमध्ये. सगळं चॉपिंग आपलं झालं आहे. तर मी इथे एक पॅन घेतलं आहे, गॅस लावून याच्यामध्ये 2 चमचेसारखं तेल घालणार आहे. तुम्ही तेलाच्या जागी तूप घातलात तरी चालेल. आणि छान असं ते तेल गरम करून घ्यायचं, गॅस बारीक करायचा आणि याच्यामध्ये जिरा मोहरीची बेसिक फोडणी बसते. याने या इडलीला मस्त अशी टेस्ट येते. गॅस बारीक केल्यानंतर आपल्याला 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं तडतडू द्यायचं आणि मग आपल्याला याच्यामध्ये आलं, मिरची आणि जी कढीपत्त्याची पानं आहेत ती घालायची आहेत. चांगली परतून घ्यायची. मिरची छान तेलामध्ये परतल्यामुळे तिचा तिखटपणा आहे तो कमी होतो आणि आलं आहे त्याचा कच्चेपणा मोडतो. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा चणा डाळ घालायची आहे, ती छान परतून घ्यायची. अर्धी भाजत आली की मग आपल्याला याच्यामध्ये काजूचे तुकडे घालायचे आहेत. काजूचे तुकडे हे चणा डाळीपेक्षा भाजायला हलके असतात, त्यामुळे चणा डाळ हलकी भाजली की मग आपल्याला काजू ॲड करायचे आहेत, म्हणजे ते दोन्ही गोष्टी व्यवस्थित भाजल्या जातात. काजू ॲड केल्यानंतर एक अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायचे, म्हणजे काजू आणि चणा डाळ आहे ती इडलीमध्ये छान खमंग लागते. प्रत्येक बाईटमध्ये ती छान येते. त्यामुळे आणि आता आपल्याला याच्यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे. ते इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड सुजी घेतलात तरी चालेल. फक्त दोन्ही गोष्टी आपल्याला छान अशा खमंग भाजून घ्यायच्या आहेत. बारीक गॅसवरतीच भाजायच्या, सतत मिक्स करत. जसं आपण उपमा करण्यासाठी किंवा शिरा करण्यासाठी तुपावर किंवा तेलावर रवा भाजून घेतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. एकसारखं मिक्स करत हलका कलर बदलेपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे. 5 ते 6 मिनटं लागतात हा रवा भाजायला. हा रवा भाजला नाही तुम्ही व्यवस्थित तर इडली आहे ती अशी जाळीदार बनण्याऐवजी अशी चिकचिकीत बनते. त्यामुळे रवा भाजणं खूप महत्त्वाची स्टेप आहे ह्या रेसिपीमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो रवा आपण भाजून ठेवतो आहे हे इडलीचं एक प्रकारचं प्रेमिक्स आहे. म्हणजे तुम्ही हा भरपूर मोठ्या प्रमाणात भाजून ठेवून एअरटाईट कंटेनरमध्ये अगदी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि अगदी 10 मिनटामध्ये इन्स्टंट अशी इडली ही बनून तयार होते. तर बघू शकता हा सगळा रवा छान भाजला आणि गॅस बंद करून एका मोठ्या बाउलमध्ये याला काढून घेतलं आहे आणि असं पसरवून ठेवायचं, जेणेकरून हे पूर्ण गार झालं पाहिजे. बाकीचे जिन्नस आपण ॲड करायच्या आधी या रव्याला छान असं गार करून घ्यायचं. भांडं मोठंच घ्यायचं, म्हणजे बाकीचे जिन्नस मिक्स करायला सोपं जातं. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. तर बाल्कनीमध्ये मी काही छोट्या छोट्या गोष्टी लावलेल्या आहेत, मस्त अशा ग्रो झाल्यात, म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. तर चटणीसाठी इथे पुदिना मी तोडत आहे. त्या हाताने तोडण्याऐवजी मी कात्रीने याला कट केलं आहे, म्हणजे पुन्हा फुटवा यायला मदत होते. आज आपण जी चटणी बनवणार आहोत त्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स पुदिनाच आहे. याचा हलका फ्लेवर आहे तो चटणीमध्ये खरंच खूप छान येतो. आणि खास करून ही जी रवा इडली आहे त्याच्यासोबत पुदिन्याच्या चटणीचं कॉम्बिनेशन खूप छान जातं, म्हणून मी आज पुदिन्याची चटणी बनवणार आहे. पुदिना मी तोडून आणला तोपर्यंत रवाही छान गार झाला होता. तर आता आपण याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालूया. आपण 1 कप रवा घेतला होता, तर त्यासाठी आपल्याला 1 कप दही घ्यायचं आहे. तर दही छान असं ताजं घ्यायचं, म्हणजे आंबट नसायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घातली मी बारीक चिरलेली आणि आता याला मिक्स करून घ्यायचं.
आधीच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण दह्यामध्ये किती पाणी आहे याचा अंदाज सुरुवातीला येत नाही. त्यामुळे दह्यामध्ये आधी सगळा रवा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. तर तुम्ही बघू शकता दह्यामध्ये पूर्ण रवा मस्त असा भिजला गेला आहे, पण आपल्याला एवढं घट्ट बॅटर नको आहे, बऱ्यापैकी पातळ हवं आहे. म्हणजे जसं आपलं नॉर्मल इडलीचं बॅटर असतं अगदी तसं बनवून तयार करायचं आहे. तर त्यासाठी मी ते 1 कप पाणी घातलं आहे, पण त्यातलं थोडं थोडं करून घालणार आहे. एकदम जर पाणी घातलं तर त्याचा अंदाज येत नाही आणि बॅटर आहे ते खूप पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून अगदी 2-2 चमचेसारखं पाणी घालून आपल्याला हे बॅटर आहे ते जसं नॉर्मल इडली असते त्या कन्सिस्टन्सीचं बनवून तयार करायचं. बघू शकता तुम्ही मस्त असं फेटून घ्यायचं, जेणेकरून कडेला जे लागलेलं पीठ आहे ते आतमध्ये घेऊन मस्त फेटायचं. तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदम अशी घट्टही नाही एकदम पातळही नाही, एकूण मला अर्धा कप पाणी लागलं होतं. तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी 1.5 चमचा मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि आता आपल्याला 1 ते 2 मिनिट हे बॅटर आहे ते मस्त असं फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, हे पीठ आहे ते मस्त असं हलकं पण होतं आणि मीठ आहे ते प्रत्येक ठिकाणी एकसारखं लागतं. म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. कडेला लागलेलं पीठ आतमध्ये घेत आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे. आता याला झाकून 5 ते 6 मिनटं बाजूला ठेवूया, म्हणजे ते छान फुलून तयार होतं. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. मी ते ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीक स्लाइसमध्ये कट करून. तुम्हाला हवं तर तुम्ही किसूनही घेऊ शकता, पण चटणीमध्ये ते बारीकच होणार म्हणून मी याला स्लाइसमध्ये कट करून घेतलं आहे. अर्धा कपसारखं खोबरं आहे. तर एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये खोबरं आपण जो पुदिना कट करून आणला होता तो स्वच्छ धुवून घेतला आहे, तो ॲड केला आहे. आणि जी कोथिंबिरीची पानं आहेत ती सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेली आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला फुटाण्याची डाळ घालायची आहे, अगदी जराशी. याने काय होतं, चटणी आहे ती अशी पाणी पाणी होत नाही, छान मिळून येते. आणि आंबटपणासाठी अगदी छोटं चिंचेचं बुटूक घातलं आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चव खूप छान येते. 1 मिरची, 4 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, चवीनुसार मीठ घातलं आहे आणि लागेल तसं पाणी घालून आपल्याला याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला चटणी कशी थिन कशी थिक हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. पण इडलीसोबत जी आपण चटणी खातो ती थोडी पातळ असली तरच इडलीला खाताना मजा येते, म्हणून मी ते चटणी बऱ्यापैकी पातळ ठेवले. आता या चटणीला आपण एक बेसिक तडका मारून घेऊया, म्हणजे चटणीची चव आहे ते एकदम डबल होते. तर मी ते एका तडका पॅनमध्ये 2 चमचेसारखं तेल घेतलं आहे. तेल चांगलं तापवून घ्यायचं, गॅस बंद करायचा. बघू शकता हलकी हलकी वाफ येते त्याच्यातून. आता याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे, मोहरी छान तडतडू द्यायची. मग 1 चमचा जिरं टाकायचं आहे. बारीक कट करून मी जी सुकी मिरची असते ती घेतलेली आहे, सोबतच कढीपत्त्याची पानं. तुम्ही याच्यामध्ये उडीद डाळ घातलात तरी चालेल. आणि ही फोडणी आहे ती पूर्ण छान अशी मिक्स करून घ्यायची चटणीमध्ये. याने काय होतं, चटणीला एकदम छान अशी टेस्ट येते, खमंगपणा येतो, मस्त अशी चवीला लागते. म्हणून ही प्रोसेस करायची. नाही तर अशी जरी ही चटणी खाल्ली तरी अगदी छानच लागते, त्यात काही वाद नाही. चटणी आपली झालेली आहे. तर मी आता इडली पात्र गॅसवरती ठेवलं आहे, त्याच्या खाली तांब्याभर पाणी घालायचं आहे आणि मीडियम गॅसवरती झाकण ठेवून हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर पाणी एक साईडला उकळते तोपर्यंत आपण इडली करायला घेऊया. तर तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनटं झाली होती आणि कन्सिस्टन्सी बघू शकता किती घट्ट झालेली आहे. पाणी सगळं आहे ते रव्याने पिलेलं आहे आणि फुलून डबल झालेला आहे रवा, असंच आपल्याला पाहिजे. तर आता आपल्याला याच्यामध्ये पुन्हा पाणी घालायचं 1-2 चमचे आणि ज्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण याला ठेवलं होतं त्या कन्सिस्टन्सीमध्ये पुन्हा घेऊन यायचं आहे. म्हणजे जसं नॉर्मल इडलीचं पीठ आहे अगदी तसं त्याला करायचं आहे. छान पाणी मिक्स करून घ्यायचं, बॅटर एकसारखं झालं पाहिजे. मी तुम्हाला पळीमधून ओतून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल किती पातळ ठेवायचं आपल्या ह्या पिठाला. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, असं आपल्याला याला तयार करायचं आहे. तर तसं बघायला गेलं तर ही इन्स्टंट इडली आहे, आपण याला फर्मेंट केलं नाही. तर मस्त अशी ती फुलून तयार व्हावी म्हणून मी ते 1 इनोचं पाकिट घालते, जे नॉर्मल फ्लेवरचं असतं तेच घालायचं. दुसरा कोणताही तुम्ही जर फ्लेवर घातला तर इडलीचा मेन फ्लेवर डिस्टर्ब होऊ शकतो. तर मी वरून थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे ते ॲक्टिवेट होतं. आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मात्र सगळी प्रोसेस आहे ती फास्ट करायची, म्हणून आपण आधीच पाणी उकळत ठेवलं होतं. हे छान असं मिक्स करून घेतलं की ज्याच्यामध्ये आपण इडली करणार आहोत, ज्या इडलीच्या प्लेट्स आहेत ते आपण तयार करायला घेऊया. तर त्यासाठी मी जे कॉटनचं कापड होतं ते आधीच स्वच्छ पाण्याने धुवून घट्ट पिळून ठेवलं होतं, हे इथे घालायचं आहे. ट्रेडिशनली पद्धतीने असंच केलं जातं. याने काय होतं, इडली पटपट डिमोल्ड होते. जर तुम्हाला ही प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही सिम्पली जी इडलीची प्लेट आहे त्याला खालून ऑइल लावलं
तरी इडली आहे ती मस्त अशी डिमोल्ड होते. तुम्हाला जी प्रोसेस सोपी वाटते ती तुम्ही करू शकता. कॉटनचं कापड आहे ते पूर्ण प्लेटवर व्यवस्थित अरेंज करायचं आणि आपल्याला पळीच्या थ्रू याच्यामध्ये बॅटर घालायचं आहे. खूप जास्त घालायचं नाही, कारण इडली आहे ती फुलून अगदी डबल होते. त्यामुळं जेवढाही तो होल आहे त्याच्या निम्म बॅटर घालायचं आहे, म्हणजे तो निम्मा भरेल इतकंच बॅटर घालायचं आहे. तुम्ही नंतर बघू शकता इडली जवळजवळ एकामेकाला चिटकायला येते, एवढी फुलून तयार होते. म्हणून आपल्याला सुरुवातीला कमी बॅटर घालायचं आहे. मी इथे काजूच्या काही डाळी करून घेतल्या होत्या, म्हणजे इडलीवरती मी त्या सेंटरला एक एक ठेवणार आहे. याने त्या चवीलाही छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात. पण पूर्णपणे ऑप्शनल आहे ही गोष्ट. तुम्हाला हवी तर तुम्ही करू शकता, अदरवाईज नाही केली तरी चालेल. मी सगळ्या ज्या डाळी आहेत त्या सेंटरला अशा ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता इकडे पाणी मस्त आपलं उकळलेलं आहे. तर 2 प्लेटमध्ये मी ते घातल्या होत्या. थोडंसं बॅटर जे उरलं होतं ते दुसऱ्या प्लेटमध्ये घातलं आणि दोन्ही प्लेट्स आहेत त्या एकामेकावर व्यवस्थित अरेंज केलेत. आणि आता आपल्याला याला झाकण ठेवून व्यवस्थित असं वाफ देऊन घ्यायचं आहे. 15 मिनटामध्ये मस्त अशा इडल्या वाफवून तयार होतात. गॅस मिडियमच ठेवायचा, गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही. मिडियम गॅसवरती 15 मिनटाचं प्रमाण असू शकतं. तुमच्या गॅसच्या प्रमाणाने किंवा इडली पात्राच्या प्रमाणाने प्रमाण 1-2 मिनटाचं पाठीपुढे होऊ शकतं. तर 15 मिनटामध्ये मी ते ओपन केलं. तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या ह्या इडल्या बनून तयार झालेल्या आहेत. खूप गरम प्लेट आहे त्यामुळे मी हळूवार कापडाच्या साहाय्याने याला काढून घेतलं. तर आता याला आपण डिमोल्ड करून घेऊया. तर त्यासाठी मी एक मोठं ताट घेतले आणि त्याच्यामध्ये ही प्लेट आहे ती अशी उपडी केलेली आहे. आता वरची प्लेट आहे ती आपल्याला अलगद काढून घ्यायची आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की जे कापड आहे त्याच्यातून मस्त अशा इडली आहेत त्या निघतात. कापडालाही बॅटर अजिबात लागत नाही. त्यामुळे मला ही प्रोसेस खूप आवडते. म्हणजे ही पद्धत एकदम सोपं पडतं. तुम्हाला हवं तर तुम्ही जे तेल लावून जरी काढलात तरी चालेल, त्यानेही ह्या इडल्या आहेत त्या इझिली निघतात. तर मी इथे सगळ्या इडल्या आहेत त्या छान डिमोल्ड करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी स्पॉन्जी आपली ही इडली बनवून तयार होते. आणि आपण जे 1 कपाचं प्रमाण घेतलं होतं त्याच्यामध्ये 11 इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत. म्हणजे 2 किंवा 3 माणसाचं जरी कुटुंब असेल तर इझिली आपण 1 कपाच्या मापाने ह्या इडल्या करू शकतो. तर आता मी या सर्व करून घेते. सोबतची आपण मस्त अशी पुदिन्याची चटपटीत चटणी बनवली होती ती घेतलेली आहे. खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा, ही चटणी खरंच खूप छान लागते ह्या इडलींसोबत. तर आता मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते की ॲक्च्युअल आपली इडली कशी बनलेली आहे. कितीही तुम्ही दाबला तरी पुन्हा ती आपल्या पोझिशनमध्ये येते आणि आतमधून तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार आणि स्पॉन्जी तयार होते. खायलाही खूप छान लागते, अगदी तोंडात घातल्या घातल्या विरघळते. ही जी इडली आहे ती एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही नॉर्मल इडलीपेक्षा ह्या इडलीचे फॅन व्हाल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपीला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.